आज आपण सोना चांदीबाबत काही गोष्टी जाणून घेऊया। गोष्टी जाणून घेण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। सोने चांदीच्या भावात झाली सगळ्यात मोठी घसरण। मोदी सरकारचा काल बजेट सादर झालं आणि त्यानंतर संपूर्ण सराफा बाजारात सोने चांदीच्या भावात प्रचंड मोठी घसरण झाली आहे। आता ज्या लोकांना सोनं खरेदी करायचं आहे अशा सगळ्या लोकांच्या आनंदात आता प्रचंड वाढ झाली आहे। काल देशाच्या अर्थमंत्री यांनी बजेट सादर केलं, 2024चा अर्थसंकल्प सादर केला। त्यानंतर सोन्याच्या भावात घसरण झाली होती, पण आज जितकी घसरण झाली आहे ती याआधी कधीच झाली नव्हती। कालच ग्राहक प्रचंड खूप झाले होते, पण आज अक्षरशः ग्राहकांनी पेढे वाटले आहेत। 2024 मधला जानेवारी महिना संपलाय, फेब्रुवारी सुरू झालाय आणि नेहमीप्रमाणे फेब्रुवारीत अर्थसंकल्प सादर करण्यात आला। या अर्थसंकल्पात गोरगरीब जनतेसाठी प्रचंड निधी दिला होता, पण सोन्याच्या बाबतीत यात एक असा निर्णय घेतला गेलाय की ज्यामुळे सोन्याचे भाव अक्षरशः 25 वर्षे जेवढे कमी झाले नव्हते तेवढे एका दिवसात कमी झाले। अक्षरशः सोन्याच्या किमती जमिनीवर आल्या आहेत। सोन्याच्या भावात याआधी इतकी घसरण कधीच झाली नव्हती। आजचे जर तुम्ही 18 कॅरेटचे, 22 कॅरेटचे आणि 24 कॅरेटचे जर दर पाहिले तर तुमच्या डोळ्यावर, स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही। गेल्या 3 दिवसापासून सोन्यामध्ये प्रचंड घसरण होत होती। काल अर्थसंकल्प झाल्यावर तर भयानकच घसरण झाली, पण आज जेवढी घसरण झाली आहे त्याचा विचार कोणीच केला नव्हता। 2-3 दिवसापूर्वी 2000 रुपयांनी, 5000 रुपयांनी, 60,000 रुपयांनी घसरण होत होती, पण आज इतके रुपये सोनं कमी झालं आहे की जे पाहिल्यानंतर तुम्हाला जर आनंद झाला नाही तर मला सांगा। सगळे रेकॉर्ड तुटले आहेत। अर्थसंकल्पात एक सोन्याविषयी असा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे, त्यामुळे सोन्याचा बाजार अक्षरशः घसरला आहे। खरं तर सरकारने 2 महत्त्वाची कामं केली आहेत। एकतर अर्थसंकल्पात क्रांतिकारी निर्णय तर घेतलाच, पण खरे आज जे भाव कमी झाले आहेत, जे इतके भयानक भाव कमी होण्यामागचं कारण जे आहे ते कारण म्हणजे अमेरिकेवर घेतलेला निर्णय। पहा, 2-5 हजार रुपयांनी सोनं कमी व्हायचं, पण आज इतकं प्रचंड कमी होण्यामागचं कारण असं आहे की मोदी सरकारने करून दाखवलं आहे। अमेरिका तोंडावर आपटली जेव्हा मोदी सरकारने हा निर्णय घेतला आणि त्यामुळे सोन्यामध्ये प्रचंड घसरण झालेली आहे। भारताचा संपूर्ण जगात धबधबा निर्माण झाला आहे। अमेरिकेचे वर्चस्व कमी करून भारताने तो मोठा निर्णय घेतलाय आणि त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर आता जाणून आला आहे। मागील 1.5 वर्षापासून सोन्याचे भाव हे अक्षरशः गगनाला भेटले होते, पण काल अर्थसंकल्पात सोन्याने निच्चांकी पातळी गाठली होती, पण आज सोन्याने तळ गाठला आहे। मग आजची ताजे बाजारभाव नेमकं काय आहेत हे व्हिडिओमध्ये तुम्हाला येणाऱ्या 3 सेकंदात समजणार आहे। आज आपण सगळ्यात आधी जाणून घेतोय 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट या तिन्ही प्रकारच्या सोन्याचे भाव तुम्हाला पुढील 2 सेकंदात समजून जातील। पण मुख्य प्रश्न असा आहे की पहा, गेल्या 3 दिवसापासून घसरण सुरू आहे आणि आजची जी घट आहे ती अत्यंत विश्वसनीय आहे। जी एवढी घसरण होईल त्याची कल्पना कोणी केली नव्हती। जे सोनं विकणारे सोनार आहेत, विक्रेते आहेत, ते देखील हैराण झाले आहेत, कारण की बजेट सादर झालं, अर्थसंकल्प सादर झाला, एवढा कधी फेरबदल होत नसतो, पण अचानक इतका मोठा फेरबदल झाला। मग नेमकं तुम्ही काय करायचं आहे? पहा, काही लोकांनी परवा दिवशी जेव्हा घसरण व्हायला सुरुवात झाली होती त्यांनी खरेदी केलं, काही निकाल कमी झाल्यावर खरेदी केलं, काही आज खरेदी करायला जातील। पण पहा, सोनं उतरत आहे, पण आता हे कधीपर्यंत उतरत राहणार आहे? त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या, गेल्या 72 तासात सोनं 4 वेळा खाली आलेलं आहे। पण अशा स्थितीत तुम्ही सोनं घ्यायचं की थांबायचं? पहा, दर 2-3 दिवसापूर्वी दर कमी झाले, काही लोकांनी खरेदी केलं, मग काल पुन्हा कर उतरले, लोक नाराज झाले। काही लोकांनी 3-4 दिवसांपूर्वी सोनं घेतलं होतं ते लोक अक्षरशः रडत आहेत। पण मग आता तुम्ही घाई करायची आहे का? तर नाही, तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं। मग तुम्ही जर योग्य वेळ निवडली तर तुमचा फायदा होणार आहे, कारण की पहा, ज्यांनी घाई गडबडीत चढ्या भावात सोने खरेदी केले ते आता भाव कमी झाल्याने चिंतेत पडले आहेत। मग तुम्ही नेमकी किती दिवस प्रतीक्षा करायची? ही सुरू झालेली घसरण आणखी किती काळ टिकेल? सरकारने बजेटमध्ये सोन्याबद्दल नेमका कोणता नवीन नियम लागू केला आहे? केंद्र सरकारने अर्थसंकल्पात अशी कोणती विशेष तरतूद केली आहे ज्यामुळे बाजारपेठेत इतका मोठा धमाका झाला? सुरुवातीला चांदीच्या ताज्या दरांकडे वळूया, त्यानंतर किमती का कोसळल्या, ही घसरण कधीपर्यंत टिकेल आणि भाव अजून किती खाली जातील याची सर्व इत्थंभूत माहिती आपण पाहणार आहोत। चांदीचा आजचा भाव पाहून तुम्ही खरोखरच थक्क व्हाल, नाही तर आम्हाला कमेंट करून सांगा, कारण कालपर्यंत जागतिक बाजारात जी चांदी 4 लाख रुपये प्रति किलोवर होती ती आज मोठ्या प्रमाणात स्वस्त झाली आहे। शेअर मार्केटप्रमाणे चांदीचेही एक मार्केट असते ज्याला MCX म्हणतात। त्या MCX मध्ये 48 तासांपूर्वी जो भाव 4 लाख रुपये होता तो आज दुकानात किती आहे ते ऐका। आता पहा, कालचा चांदीचा दर बघितला, आता पहा काल आणि आज मध्ये फरक तुम्हाला सांगतो। आता पहा, चांदीचा भाव आपण लगेच जाणून घेतो। आता चांदीची आहे बघा, काल चांदी होती 293 रुपये, त्याआधी चांदी होती 378 रुपये, त्याआधी चांदी होती 400 रुपये।
पहा 400 रुपये, त्यानंतर परवा दिवशी 378, काल झाली होती 293. म्हणजे 3 दिवसांमध्ये चांदी ही जी आहे तर ती 117 कमी झाली होती. पण आजचा भाव हा अतिशय आनंद देणारा भाव आहे. तर आजचा चांदीचा भाव हा 273 रुपये आहे. म्हणजे कालमध्ये आणि आजमध्ये पुन्हा 20 रुपये प्रति ग्राम म्हणजेच 20,000 रुपये किलोचा फरक पडलाय. म्हणजे चांदी काल 2,93,000 रुपये होती तर आज चांदी ही 2,73,000 रुपये झाली आहे. मग आता तुम्ही काय करायचं आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता ज्या लोकांनी मागच्या वर्षी चांदी खरेदी केली होती, आता ज्या लोकांनी आधी खरेदी केलं ते लोक थोडेसे नाराज झाले असतील. तर लक्षात घ्या, चांदी ही जानेवारी 2025 मध्ये 95-96 रुपये प्रति ग्राम होती आणि आज ती चांदी 273 रुपये कमी होऊन झाले आहे. याचाच अर्थ तुमच्याकडे जर चांदी असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या चांदीचे 3 ते 4 पोट पैसे झालेले आहेत. आता जर चांदी तुम्ही आधी गुंतवणूक केली असेल तर अभिनंदन. पण आता सोन्याचे रेट जर तुम्ही ऐकले तर तुम्ही नक्कीच आनंदाने उड्या मारणार आहात. कारण की सोन्याचा जो विषय आहे तो खूपच वेगळ्या पद्धतीने समोर आला आहे. सोनं किती रुपये झाला आहे, सोन्याचा भाव आता किती रुपये असणार आहे, सगळी सविस्तर माहिती तुम्हाला आता इथून पुढे देतो आहे. सोन्याचे भाव जाणून घेण्यासाठीच तुम्ही ही वाट पाहत आहात. तर आता आपण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालणार आहोत. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे अचूक भाव किती आहेत ते आपण आता पाहणार आहोत. पण त्याआधी हे ध्यानात घ्या, भाव कमी झाले आहेत हे पूर्णपणे सत्य आहे, यात शंका नाही. आणि या घसरणीमुळे तुम्हाला आनंद होणार हेही निश्चित आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की केवळ भाव बघून व्हिडिओ सोडून देऊ नका. जर तुम्ही घाईत आजच खरेदी केली तर कालच्या लोकांसारखीच चूक तुमच्याकडून होईल. भविष्यात दर पुन्हा खाली येणार की नाही हे समजल्याशिवाय केलेली खरेदी तुम्हाला रडवू शकते. त्यामुळे असे करू नका. भाव पाहण्यापूर्वी त्याची महत्त्वाची कारणे अवघ्या 10 सेकंदात समजून घ्या. सोन्याचे भाव घसरण्याचे पहिले जागतिक कारण म्हणजे अमेरिकन डॉलरची स्थिती. तुम्ही जर गुगलवर डॉलरचा आलेख पाहिला तर तुम्हाला दिसेल की अमेरिकन डॉलर सध्या अत्यंत शक्तिशाली झाला आहे. डॉलरच्या या मजबूतीमुळेच सोन्याच्या किमतीत ही ऐतिहासिक घसरण झाली आहे. जो डॉलर काही काळापूर्वी 87 ते 88 रुपयांच्या दरम्यान होता तो आता 92 ते 93 रुपयांवर गेला आहे. जेव्हा डॉलर वधारतो तेव्हा सोन्याच्या किमतीत घट होणे स्वाभाविक असते. या उलट जेव्हा डॉलर कमकुवत होतो तेव्हा गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. हे जागतिक बाजाराचे वास्तव आहे. त्यामुळे डॉलर आणि सोन्याच्या किमती यांचा थेट संबंध असतो, ज्यावर तुमचे बारीक लक्ष असणे गरजेचे आहे. सोन्याच्या भावाचा संदर्भ नेहमी इतर आर्थिक घडामोडींशी जोडलेला असतो आणि डॉलर हा त्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे. आता ही बाब तुम्हाला स्पष्ट झाली आहे का? तुम्हाला यापूर्वी ही माहिती अवगत होती का? कमेंट करून नक्की सांगा. आता मी जे सांगणार आहे ते कदाचित तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल. आता सर्वात महत्त्वाचा विषय ज्यासाठी तुम्ही उत्सुक आहात तो म्हणजे सोन्याचा दर. 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेटचे भाव नेमके किती असतील ही माहिती आम्ही लगेच देत आहोत. आणि त्यानंतर तुम्ही काय भूमिका घ्यावी, खरेदी करावी की वाट पाहावी, अजून किती दिवस ही घसरण टिकेल, या सर्व महत्त्वपूर्ण माहितीला आपण आता सुरुवात करत आहोत. आता वळूयात सोन्याच्या ताज्या भावाकडे. आता हा भाव पाहिल्यानंतर तुम्हाला आनंद नाही झाला तर तिथून पुढे लक्षात घ्या, जवळपास हा 30 जानेवारीपासून भावाच्या घसरणीला सुरुवात झाली होती. 30 जानेवारीला 18 कॅरेट सोनं होतं 1,36,000 रुपये. 31 जानेवारीला तेच 18 कॅरेट सोनं झालं 1,30,200 रुपये. म्हणजे 6,000 रुपयाचा फरक 30 आणि 31 जानेवारीत झाला. त्यानंतर 1 फेब्रुवारीला हाच भाव 1,23,610 रुपये झाला होता अर्थसंकल्पानंतर. आणि आज जो भाव आहे 18 कॅरेटचा तो आहे 11,586 रुपये. म्हणजेच 1,15,860 रुपये. म्हणजे जवळपास 30 जानेवारी आणि 1-2 फेब्रुवारी याच्यामधला जर फरक जर तुम्ही बघितला तर साधारणपणे तो फरक जवळपास 21,000 रुपयाचा आहे. 21,000 रुपयाने सोनं गेल्या 4 दिवसात कमी झालं आहे. आता राहिला 22 कॅरेटचा प्रश्न. 22 कॅरेटचा जो आजचा दर आहे तर तो 1,37,540 रुपये आहे. आणि तो जर आपण 30 जानेवारीला बघितला तर तो 1,61,000 रुपये होता. म्हणजे जवळपास 24,000 रुपयाचा फरक याच्यात पडला आहे. तर काल याचा भाव 1,46,000 होता. म्हणजे 10 ते 11,000 रुपयाचा फरक. आणि परवा म्हणजेच 31 तारखेला 1,54,000 रुपये म्हणजे व्हायचा. म्हणजे काल आणि आजमध्ये जरी फरक धरला तर 11,000 रुपयाने हे सोनं कमी झाले. आता राहिला प्रश्न 24 कॅरेटचा. 24 कॅरेटचा जर आजचा भाव बघितला तर तो 1,51,300 रुपये आहे. तर कालचा भाव हा 1,61,300 रुपये होता. म्हणजे 10,000 रुपयाने सोनं पुन्हा एकदा आज घसरलं आहे. दररोज 10,000 रुपयाने सोनं 5 ते 6 हजारांनी घसरत होतं. पण काल आणि आजमध्ये 10 ते 11,000 रुपयाचा फरक त्या ठिकाणी पडलेला आहे. मग आता झालेला भाव हा योग्य आहे का?